नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची वेळ संपली आणि लक्षात येत आहे की बंडखोरीचं ग्रहण हे व्यापक पातळीवरती आहे. मला बंडखोरीचं एक ग्रहण हे आगामी राजकारणाची दिशा ठरवणारं पण दिसतंय. ते आहे पार्थ पवार यांचे आवडते उमेदवार विक्रम काकडे यांना जी उमेदवारी दिली त्याच्यावरून श्री सुनील टिंगरे जे माजी आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहराचे वगैरे आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये श्री अजित पवार यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्सला तरी ते खांद्याला खांदे लावून बसलेले मला दिसत होते. सो सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणं, पक्षांनी एबी फॉर्म सुनील टिंगरे यांना दिला होता याची चर्चा होणं, त्याचबरोबर दुसरे राष्ट्रवादीचे नेते श्री घुले यांनी पण आपली नाराजी व्यक्त करणं, हे मला व्यापक पातळीवरती आगामी राजकारणाची नांदी वाटते. त्याचबरोबर श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 2 ठिकाणच्या उमेदवारांनी महायुतीतल्या इतर घटक पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये दाखल केलेले अर्जही महत्वाचे. म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीवानी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करावा हे सूचक आहे. आणि त्याचबरोबर महेंद्र थोरवे यांच्या कन्या जुईली थोरवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा, तोही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्याच मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात. हे सगळं काय इंटरेस्टिंग आहे, याच्यातनं काय संदेश गेला आहे. आणि महायुती सुद्धा पूर्वी जसं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशाच पद्धतीच्या कुरघोड्या, अशाच पद्धतीचं वातावरण होतं. आणि हळूहळू हे भारतीय जनता पार्टीसह सगळ्याच महायुतीतल्या घटक पक्षाला अशा पद्धतीच्या बंडखोऱ्या रोखणं कसं कठीण जाणार आहे हे समजून घ्यायचं असेल तर अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. सुरुवात करूया. पार्थ पवार यांचं स्वतःचं जे विजन आहे पक्षाबद्दलचं, ज्याला त्यांचे समर्थक पार्थ पवार यांचं पर्व असं म्हणून बघतात, तर खरोखरच त्यांच्या दृष्टीनं म्हणजे ते ज्या वेळेला मागच्या विधान परिषदेला त्यांना स्वतःला एका विशिष्ट व्यक्तीला उमेदवारी द्यायची होती, ती देता आली. यावेळेला मात्र अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीवरून पक्षातल्या सिनियर आणि ज्युनियर आणि किंवा नव्याने आलेल्या मंडळीमध्ये कॉम्प्रोमाइज झालंय असं दिसतं. आणि त्या कॉम्प्रोमाइज मधून ज्यांनी भारतीय जनता पार्टीतनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जे श्री पार्थ पवार यांचे खूप जवळचे म्हणून ओळखले जातात अशा विक्रम संजय काकडे यांना उमेदवारी मिळाली. आता खरं म्हणजे जुन्या निष्ठावानांना तिथे संधी मिळणं अपेक्षित होतं, पण पक्ष नेतृत्व काहीतरी वेगळा विचार करत आहे. आपल्याला हवे तशा पद्धतीचे ते निर्णय घेत आहे आणि आपला म्हणून पक्षावरचा होल्ड सिद्ध करण्याच्या दृष्टीनं सुद्धा ह्या उमेदवारी महत्वाच्या असतात. त्या दिशेनं पार्थ पवार यांनी टाकलेलं पवार म्हणजे पार्थ पर्वाच्या दृष्टीचं हे पहिलं पाऊल. आणि त्या पहिल्याच पावलाला राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बंडखोरीच्या रूपानं जो विरोध झाला आहे तो महत्वाचा आहे, तो सिग्निफिकंट आहे आणि पुढं राजकारणाची दिशा कशी असू शकते हे सांगणार. कल्पना करा की श्री अजित पवार यांनी एक उमेदवार दिलाय, तर त्या उमेदवाराच्या विरोधामध्ये असं कुणीही धाडस केलं नसतं की जे आपल्याच पक्षातल्या बंडखोरांच्या उमेदवारीवरून ते नेते म्हणजे बंडखोरी करत पुढे आले. इथं मात्र सुनील टिंगरे म्हणजे अजित पवारांच्या खूप जवळचे मानले जात होते, त्यांनी स्वतःच बंडखोरी केली. म्हणजे ते डमी फॉर्म आहे की नाही, डमी फॉर्म जो असतो तो काही असा असत नाही की ज्याच्यात ते माध्यमाला समोर येऊन बोलणार नाही, सांगणार नाही की माझा डमी आहे आणि मी परत घेतोय. ते जेव्हा बोलतील त्यावेळेला आपण म्हणू की खरोखरच तो डमी होता. किंवा ज्या पद्धतीच्या घोषणा त्यांच्या समर्थकांनी दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर, इट सेल्फ अ मेसेज की पार्थ पवार यांनी निवडलेल्या उमेदवाराबद्दल पक्षामध्ये नाराजी आहे. आणि ती नाराजी हे ती कशी दूर करतात त्याच्यावरून पार्थ पवार यांच्या पुढच्या हे राजकीय वाटचालीतल्या महत्वाच्या निर्णयावरचं भवितव्य अवलंबून आहे. जर सुनील टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमधले फूट मानली जाईल. सुनील टिंगरे यांना त्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेतलेल्या कष्टाबद्दल बहुधा अजित पवार यांनी काहीतरी शब्द दिला होता असं म्हणतात, पण त्याची पूर्ती होताना दिसत नाही. आणि म्हणून जर पार्थ पवारांनी घेतलेल्या पहिल्याच निर्णयाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही बंडखोरी कायम राहिली तर या पक्षाच्या भविष्याबद्दल जे वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क लढवले जातात ते तर्क कदाचित खरे आहेत असं आपण म्हणायला. आपण येऊ शिवसेनेच्या बंडखोरीकडे.
हे फार इंटरेस्टिंग आहे. महेंद्र थोरवे यांच्या कन्येनं जुईलीने तिथे अर्ज कायम ठेवला. कारण सुनील तटकरे, भरत गोगवले आणि एकनाथ शिंदे, तर हा उघड उघड संघर्ष आहे की सुनील तटकरे हे शिवसेनेला तिथे त्यांच्या जिल्ह्याच्या अंतर्गत जो काही राजकीय वाटचाल करायची असते त्याला वेळोवेळी ते बंद आणि बांध दोन्ही घालतात. बंदही आणतात आणि बांधही घालतात आणि त्यांचं शेकापबरोबर असलेलं सख्यही सगळ्यांना माहिती. त्याच्या जोरावरती ते राजकारणात त्यांचा एवढा मोठा समाज घटक तिथे नसताना सुद्धा टिकून आहेत. ही इज अ जेम पॉलिटिशियन, म्हणजे त्यांना राजकारण कसं असतं ते माहिती. त्यांना याची पण कल्पना आलेली असणार आहे की आपण पालकमंत्रीपद सोडलेलं नाहीये रायगडचं, आणि ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस मागत होती, ती मिळाली त्यांना. ती मिळाल्यानंतर शिवसेनेचा ज्या जागावरती आग्रह होता त्यापैकी ही एक जागा आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला, मी आधीच म्हणालो होतो सकाळच्या लाईव्ह कव्हरेजमध्ये, की अनिकेत तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार. कारण ज्या पद्धतीचा उदारपणा, दानशूरपणा एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःकडे आहे, तसेच त्यांचे काही नेते आहेत. त्यामुळे ही लढत ही जर खरोखर तिथून उमेदवारी अर्ज, बरं इंटरेस्टिंग आहे की महायुतीमधलं हे जे काही सख्य आहे ते सख्य पाळा, महायुतीचा धर्म पाळा, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर सुद्धा तिथं जुईलीचा अर्ज राहतो. हे इंटरेस्टिंग आहे. तेवढंच इंटरेस्टिंग आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांचं वर्तन, बोलणं आणि उमेदवारी अर्ज ठेवणं. पण त्यांनी तर काही लपवूनच ठेवलेलं नाही. ते तर म्हणाले की भारतीय जनता पार्टी आम्हाला संकुचित करते आहे, आमचा पक्ष वाढवू देत नाही आहे. मग त्यांनी उदाहरण तर थेट ममता बॅनर्जीचं दिलं. त्यांना याची कल्पना असायला हवी की ममता बॅनर्जीचा वेळचा भाजप आणि आत्ताचा भाजप याच्यामध्ये खूप अंतर आहे. त्यांना हे पण माहिती आहे की त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडनं सतत स्पर्धा सहन करावी लागते. आगामी राजकारणाच्या दृष्टीनं त्यांच्या मतदारसंघामध्ये पण भाजपच त्यांचा प्रतिस्पर्धी असणार आहे वगैरे. बहुधा हेच लक्षात घेऊ महायुतीतले शिवसेना ह्या घटक पक्षाचे हे दोन नेते हे आपली उमेदवारी कायम ठेवत आहेत. तर अब्दुल सत्तारांचं दुःख तर आणखी वेगळं आहे. त्यांना मंत्रिपद मिळालं, ते मंत्रिपद त्यांना टिकवता आलं नाही आणि आता मंत्रिपद पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. अशा वेळेला त्यांच्या चिरंजीवांनी थेट बंडखोरी करत महायुतीच्या, तेही भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेदवारी कायम ठेवणं, इटसेल्फ अ मॅसेज. तो मॅसेज या सगळ्या विधान परिषदेतल्या बंडखोरी जर आपण बघितल्या तर एवढा स्पष्ट आहे की सगळ्यांनी सगळ्याला पाणी जोखलंय. नेत्यांचं पण जोखलंय आणि पक्षाचं पण जोखलंय. सगळ्यांना माहिती आहे की आपणच एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहोत. आणि मग अशा वातावरणामध्ये पुढं तर लढायचंय, आता तर लढायचंय, आतापासून सुरुवात करू, अशी ती रचना आहे. आणि त्या रचनेमुळं भाजपसह सगळ्या महायुतीतल्या घटक पक्षातल्या संभावित वाटचालीमध्ये अशाच पद्धतीचे डाव प्रतिडाव बंडखोऱ्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण हळूहळू महाराष्ट्राच्या राजकीय पटामध्ये प्रादेशिक पक्षाचं संकुचन सुरू आहे किंवा ते प्रादेशिक पक्ष उभाच राहू नयेत असे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. त्यामुळे एकमेकांना रोखण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. आणि पार्थ पवारांच्या दृष्टीनं तर प्रत्येक त्यांचं पाऊल हे खूप आव्हानात्मक असणार आहे पक्षाच्या अंतर्गत आणि पक्षासाठी पण. त्यासाठी आपण या सगळ्या संदर्भातल्या विश्लेषणाकडे जातोय, सातत्यानं जातो आहेत आणि ते महाराष्ट्रासमोर मांडतोय. मला आनंद एवढाच आहे की या आमच्या विश्लेषणाला तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं पाहत आहात. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे.